हॅलो गाईज, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? सो आज आम्ही आलोय कर्जत मधील बोट क्लब इथे. सो इथे आम्ही आताच पोहोचलोय. थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही शूटला सुरुवात केली. अजून आपलं जेवायचं पण बाकी आहे. सो इथलं फूड पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. इथले कॉटेज, इथले रूम, प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला डिटेल्स मध्ये दाखवणार आहे. सो व्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो आता मी सुरुवातीला आमचे रूम्स दाखवते कसे आहेत ते. तर हा आहे आमचा रूम आणि तुम्ही आमचा रूम बघू शकता, किती क्यूट आहे. समोरच मस्तपैकी आहे आमचा बेड, टीव्ही, एसी, छोटूसा क्यूटसा सिटिंग एरिया. हिचं काय चाललंय मध्येच? हिचं काहीतरी वेगळा सीन असतो डॉग बरोबर नेहमी. आणि बघू शकता किती क्यूट आहे. अगं गप ना बाई, गप. चुप हो जा, सातवीं फेल. चुप हो जा, एक शब्द नहीं बोलेगी. तुम्ही बघू शकता किती क्यूट रूम आहे. आणि बाथरूम पण किती छोटूस क्यूट आहे. बाथरूम मध्ये प्रत्येक सुविधा इथे दिली आहे. इथे तुम्ही बघू शकता बॉडी वॉश, शॅम्पू, हँड वॉश, ग्रीजर. आणि हा आमचा रूम. वाव, क्यूटसा रूम. सो आता आमच्या जेवणाच्या आधी आम्हाला भेटला आहे मॉकटेल. हे पिणारे दीपाली, आणि तिला ब्ल्यू कलर खूप आवडतो. प्यायचं नाही, थांब व्हिडिओ काढायची. आणि तुम्ही आमची गॅलरी बघू शकता, खूप कूल आहे, खूप मस्त आहे. सर्व करते सर्व. नेहमी काम माझंच असतं वाढायचं. तर मंडळी तुम्ही माझ्या मागे कंटेनर बघू शकता, किती सुंदर आहे ते. आणि खरंच ही प्रॉपर्टी खरंच खूप 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 सुंदर आहे. इथले रूम्स वगैरे खूप क्यूट आहेत, छोटे छोटे आहेत पण खूप क्यूट आहेत. प्रत्येक रूम मध्ये अटॅच वॉशरूम आहे, एसी आहे, टीव्ही आहे, बाल्कनी अटॅच. आणि खरंच इथे खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत जे आता आम्ही करायला जाणार आहे. ते तुम्ही पुढे बघा, बिकॉज दीपालीला ऍक्टिव्हिटीज खूप आवडतात आणि ते करायचेत आम्हाला. आता जाऊन पटकन आम्ही कपडे चेंज करू. आता मस्तपैकी जेवण झालंय आणि इथल्या जेवणाची टेस्ट पण खरंच खूप छान आहे. सो आम्ही पोट भरून खाल्लंय खूप मस्तपैकी. चिकन वगैरे तुम्ही बघितलंच आमचं फूड किती मस्त आणि टेस्टी होतं. सो आपण आता जाऊया ऍक्टिव्हिटीज करायला मस्तपैकी. मेन आम्ही त्याचीच वाट बघतोय. आणि पाऊस पण आता थोडा कमी आहे, तर पटकन पाहूया तिकडेच. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण माउंटेन व्ह्यू आहे. आणि हा रिव्हर पण तुम्ही बघू शकता किती मोठा येतो. आणि त्या साईडला हे आपल्या ऍक्टिव्हिटीज. सो आपल्याला जायचं आता तिकडे. आणि आम्ही सध्या इथे वरती राहतोय. सो चला आपण पटकन चेंज करूया आणि पटकन जाऊया ऍक्टिव्हिटीज करायला. सो रेडी ऍक्टिव्हिटीजला? आज ही रील बनवणार होती, तर मॅडमनी वरती केस बांधली आहे. तिला कारणच भेटलंय. तिचा पण आम्ही चॅनल सुरू केलंय, तर तुम्ही पण लवकर जा आणि तिला पण फॉलो करा फटाफट. तिचे फॉलोअर्स पण लगेच वाढले पाहिजे, हो की नाही? पण तिने रील पण टाकल्या पाहिजे, जे ती टाकत नाहीये. सो इथे बाहेर बघू शकता, हा आमचा सिटिंग एरिया आहे. आणि आताच आम्ही खाली केलं बिकॉज पाऊस येत होता. नंतर खोलूया. तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक रूमच्या बाहेर सिटिंग एरिया आहे. सो आम्ही आलोय मस्तपैकी कपडे चेंज करून. आणि तुम्ही आमच्या मागे रिव्हर बघू शकता. आणि इथे खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहे. सो आता आपण ते करणार आहे.
एवढ्या सर्व ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्याच्यात काय पडायला होतं? तू कोणतं करणार आहे? मी सायकलिंग. कशातच पडायला नाही होत समज. सो आता आम्ही राईड्स करणार आहे आणि सगळ्यात पहिली जण आहे दीपाली. बस मी खूप पटतोय, मला भीती वाटते पाण्याची, मला सगळ्यात दुसरी भीती वाटते, बट बघू ती कशी करते मग मी जाईल. ओके, एडारपॉक खाली. सो आता आम्ही सेफ्टी घातली आहे बिकॉज आम्ही पाण्यात बुडू नये म्हणून. आणि तुम्ही बघू शकता पाणी खूप खोल आहे, सो सेफ्टी शिवाय आतमध्ये जाऊ नाही शकत आहे. मंडई तुम्ही रात्रीचा व्ह्यू इथे बघू शकता, खूप सुंदर आहे. थंडगार हवा आहे, पाऊस थांबलाय त्याच्यामुळे खूप थंड हवा आहे. मॅडम नखरे हिचे बघा, आजकाल जास्तच नखरे करते. सो आम्ही मस्तपैकी मूवी बघत बसलेलो आणि आताच बाहेर आलोय हा व्ह्यू बघण्यासाठी. खूप छान वाटतंय. हे दोन साईडला सिटिंग एरिया, इथे सुद्धा आणि या साईडला सुद्धा. इथे बुफे लागतो जेवणाचा. आणि हा एंट्री गेट आहे, एंट्री इथे आणि आतमध्ये एंटर केल्यावर मग इथे हे. गुड मॉर्निंग गाईज. सो मस्तपैकी आम्ही उठले 9 वाजता आणि आलोय खाली फ्रेश होऊन. फ्रेश म्हणजे तोंडबिंड धुवूनच आलोय, आंघोळ बिंघोळ अजून नाही केली आहे. पारुशी लोकात आम्ही कारण आम्हाला काल राईड्स करायच्या होत्या आणि तितक्यात पाऊस आला. 6 पण वाजले, 6 वाजता ते राईड्स बंद होतात. सो त्याच्यामुळे आम्ही परत सकाळी लवकर उठून नाश्ता करू फटकन आणि परत राईड्स खेळायला जाऊ, कारण की मनच नाही भरत आहे. आणि राईड्स घेऊन खरंच इथे खूप मजा येते. असं वाटतं पाण्यात पडू आहे ना, भीती पण वाटते, पण तरी जायची एक मजा वेगळीच आहे आणि खेळायची मजा पण वेगळीच आहे. आणि दीपाली पार्टनर बरोबर आहे, फट्टू तर काय करणार. सो पटकन नाश्ता करूया. ऑर्डर केली आम्ही मस्तपैकी मॅडमच्या आवडीचं, नॉट माझ्या. तर खाऊया आणि जाऊया. हे पाऊसचं तोंड बघून बाकीचा व्ह्यू पण बघा. पावसामुळे वातावरण खरंच खूप छान झालंय. तुम्ही तिथे बघू शकता पूर्ण धुकं पडली आहे आणि खरंच पावसाने वातावरण खरंच खूप सुंदर झालंय. वाव. ए हटमे. आपल्या व्ह्यूच्या मध्ये मध्ये येते ही पोरगी. तर मंडळी काय राहते, मी मस्तपैकी जेवलो वगैरे आणि लवकर तर नाही झोपलो बिकॉज आम्ही पिक्चर बघत होतो. पुरा माझा 9चा. हॉरर मूवी आम्ही जास्त बघत नाही, बघतो बर रात्रीचा दोघीच असू ना तेव्हा बघत नाही. आणि काल आम्ही दोघीच होतो स्टेकेशनला, सो त्याच्यामुळे आम्ही नॉर्मलच मूवी बघितली. आणि जेव्हा आमचे भाऊ लोक असतात तेव्हा आम्ही पहिले हॉरर मूवी बघतो, कारण की माहिती सोपतीला भाऊ आहेत मग टेन्शन नाही. ए ब्लर येते, ह्या पोरीला तुम्ही ओळखता का, ब्लरी. सो आता आम्ही आमच्या नाश्त्याची वाट बघतोय. तुझा फेस बघू नाश्ता कधी येतोय.
कारण की मी ऐकले की इथलं जेवण खरंच खूप यम्मी आहे, भारी आहे आणि होतच तसं भारी, असं नाही की नव्हतं. आणि काल पण आम्ही जास्त नाही जेवलो कारण की भूकच नव्हती एवढी, खेळूनच मस्त. सो आता पण फटाफटा नाश्ता करायचा आहे आपल्याला, रमटावायचंय आणि पळायचंय. आणि राईड झाले की आमचं 11 वाजता चेकआउट आहे. सो आम्हाला इथून 11 वाजता निघायचं आणि नेक्स्ट स्टेकेशनला जायचंय, ते पण कर्जत मध्येच आहे. बट इथली प्रॉपर्टी खरंच खूप बेस्ट आहे, एकदम शांत वातावरण आहे, खूप शांत, कसला गोंधळ नाही, कसली चिवचिव नाही, एकदम रिलॅक्स. आणि खरंच खूप रिलॅक्स वाटतं इथे. सो आम्ही पाण्यामध्ये खूप मस्त एन्जॉय करतोय, खरंच खूप छान वाटतंय. पडायची भीती नाही आज, कारण की काल पण आम्ही एकदा केलेलं म्हणून. चारों ओर पानी ही पानी और बीच में है हम. थक गए. सो आम्ही आताच राईड्स घेऊन आलोय आणि एका पोरीची खूप जास्त घाबरलीये. बहन डर गई. चक्कर यायला लागली, जर डोकं गरगरायला लागले. जिला जास्त राईड्स आवडतात तिला चक्कर येते. मग आमच्यासारख्यांनी काय करायचं. मी तर खूप एन्जॉय केलं, खूप मस्त वाटलं. तर मंडळी, आमचा इथला दिवस खरंच खूप मस्त गेला, खूप छान गेला. इथलं फूडची टेस्ट तर खरंच खूप भारी आहे. तुम्हाला इटालियन, इंडियन, चायनीज असं वेगवेगळ्या प्रकारचं फूड टेस्ट करायला मिळेल, ट्राय करायला मिळेल. तर आणि इथले कॉटेजेस, सॉरी इथे कॉटेज नाही आहे, इथे कंटेनर आहे. आणि इथले कंटेनर रूम खरंच खूप बेस्ट आणि खूप क्यूट आणि छान आहेत. इथे मस्तपैकी प्रोफेशनली रूम्स ठेवलेत आणि इथे छोट्या गोष्टींची काळजी घेतली गेली आहे. सो तुम्हाला रूम्स तर मी दाखवले, किती छान आहेत ते रूम,
खूप मस्त आहे. सो तुम्ही एकदा इथे नक्कीच व्हिजिट करा. तुमचा एक्सपिरियन्स इथला कसा आहे हा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहे, तुम्ही ते ऍक्टिव्हिटीज सुद्धा करू शकता. आणि इथलं वातावरण पावसाने खरंच खूप 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 छान झालंय. सो आता आमचा चेकआउटचा टाइम झालाय, आम्हाला इथून निघायचंय. आमचा टायमिंग होता 11चा, पण आता 1 वाजलाय. बट आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगला. आम्हाला जायचं नेक्स्ट लोकेशनला, नेक्स्ट प्रॉपर्टी तिथे स्टे करण्यासाठी. सो असं मला सपोर्ट करत राहा. इन्स्टाला मला जाऊन ज्यांनी फॉलो केलं नाही आतापर्यंत तर लवकर जा, आम्हाला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा आणि आम्हाला असेच सपोर्ट करत राहा. तोपर्यंत बाय.